मला एक मुलगी आवडायची शाळेमध्ये 8वी 9वी 10वी. ते 3 वर्ष आवडायची. हा, पण ते तिन्ही वर्ष ती माझ्याच वेगवेगळ्या मित्रांची गर्लफ्रेंड होती. सो ते अजून मला तू आवडतेस, मलाही तू आवडतोस, याबद्दल शिंकाच नाही. ते आम्ही शाळेमध्ये स्लॅम बुक भरून घ्यायचो मित्रमैत्रिणींकडनं. तर मला एक मुलगी आवडायची शाळेमध्ये 8वी 9वी 10वी. ते 3 वर्ष आवडायची. हा, पण ते तिन्ही वर्ष ती माझ्याच वेगवेगळ्या मित्रांची गर्लफ्रेंड होती. सो काय दुःख आहे त्या जीवनात. प्लीज कंटिन्यू. सो दहावी मध्ये प्रिलिम्स मध्ये तिला खूप कमी मार्क पडल्यानंतर तिनं ब्रेकअप केलं त्या माझ्या एका मित्राबरोबर. म्हटलं येस. पण मग मी म्हटलं जरा आता प्रिलिम्स झाल्यात, आता स्लॅम बुक वगैरे भरून घेऊ, की आता मे बी काही चान्स आहे मी आपला. आहे का कुठे. तर मी ते स्लॅम बुक वगैरे दिली आणि मी तिच्यासाठी एक पेज काढून ठेवलं होतं, वेगळं राखीव पेज होतं ते, जे म्हणजे असं एका पेजवर काय स्टार्स असायचे, एका ह्याच्यावर काय तर हार्ट्स वाल्या सेक्शनवर हे मी पेज तिच्यासाठी काढून ठेवलं होतं. आणि ते तिला दिलं भरता आणि असं मला आठवतंय की असे जानेवारी फेब्रुवारी काळ होता, भयंकर थंडी होती. आणि ते ती लिहित असताना ती ती जोरात शिंकली त्याच्यावर, त्या पेजवर. आणि ते पूर्ण पान वाया गेलं सगळं. आणि तेव्हापासून मला ती आवडेनाशी झाली. कारण मी एवढ्या प्रेमाने एक स्लॅम बुक आणलं विकत. एक तर ते महाग असायचे स्लॅम बुक. आर्चिस गॅलरीमध्ये जा, स्लॅम बुक विकत घे, खूप कष्ट असायचे ते. सो ते माझी स्लॅम बुक तर वाया गेली, पण माझे जे बेस्ट फ्रेंड्स होते, माझे मित्र, त्यांचं पण वाया गेलं. ते एवढ्या जोरात जिंकली ती त्याच्या. तर मी तिचं ते पान फाडून टाकलं आणि मग मी विसरलो तिला. मला एवढं आठवत हा इंटरव्ह्यू ती बघत नसेल. ते अजून मला तू आवडतेस, मलाही तू आवडतोस, याबद्दल शिंकाच नाही. बापरे. मला काय ह्या किस्स्यांसमोर काय सांगायचंय, काय आठवणी आहेत का यांच्या. मला एक आठवतंय की आमच्या वर्गात तशी खूप एकी होती. आणि एकदा असं झालं की एक सर आले होते मध्येच, ते गणित शिकवायला काही दिवस आले होते. आणि त्यांना असं वाटलं मुलं खूप हुशार आहेत वर्गातली, त्यांनी जरा झरझर शिकवलं सगळं आणि ते कोणाला काही कळलं नाही. आणि मग परीक्षेच्याच त्यांनीच पेपर चेक केले आणि त्यांनी बऱ्याच मुलांना फेल केलं त्यात. असं खूप काही असतं ना, असं की म्हणजे जिथे अर्धा मार्क कापायला पाहिजे तिथे 1.5 कापला वगैरे असं. तर खूप मुलं फेल झाली वर्गातली. तर असं खूप सगळ्यांनी झालं की अरे एवढे काय आपण ढ नाही होत यार, की असं म्हणजे 70% वर्ग फेल झालाय या ह्याच्यात वगैरे. तर एका मुलांनी असं फळ्यावर लिहिलेलं की हे काही आम्हाला पटलेलं नाहीये, नीट शिकवलं गेलं नाही आणि त्यानंतर आम्हाला फार म्हणजे फेल केलं गेलं या सगळ्या ह्याच्यात, हे काय आम्हाला पटलेलं नाहीये. तर मग नंतर एक टीचर आल्या वर्गात आणि त्यांनी ते बघितलं फळ्यावर. तर त्यांना अर्थातच राग आला की असं का लिहिलंय फळ्यावर. त्या असं म्हणाले की कोणी केलंय हे, त्यांनी पुढे या. तर कोणीच नाव सांगाल त्याने. त्या म्हणल्या नाव सांगा नाहीतर मी अख्ख्या वर्गाला शिक्षा करीन. ज्यांनी कोणी केलं त्यांनी बाहेर जा वर्गाच्या आत्ताच पुढे येऊन. तर अख्खा वर्ग उभा राहिला आणि सगळे वर्ग बाहेर गेले. तसे वर्गातली जी एकी असते त्याचं एक त्या दिवशी, आणि मला हे पहिल्यांदा अनुभवली मी की असं सगळेच असे उठून उभे राहिले म्हणजे आम्ही सगळ्यांनी केलंय.
कारण पोटतिडकीने सगळ्यांनाच तेवढं वाटत होतं की अरे हा निकाल काही आपल्याला पटलेला नाहीये, म्हणजे आम्ही अभ्यास करू पण तुम्ही आम्हाला फेल करायचंय किंवा नीट शिकवलंच नाही तर मग आम्ही काय करू शकतो हे. आणि नंतर मला एकदा आठवतंय आमच्या वर्गातला पंखा होता तो बऱ्याचदा बंद पडायचा आणि विशेषतः तो उकाड्यात तो पंखा बंद पडायचा. तर जेव्हा असं झालं की आता आपली सुट्टी आहे, म्हणजे आता दिवाळीची सुट्टी वगैरे सुरू होणार आहे, तर पोरांना त्या पंख्याचा एवढा राग होता की मुलं म्हणायला लागली हा पंख्याचा आता सगळ्यांनी कोणाचं आवडतं फुल काय आहे, तर कोणी म्हणलं माझा चाफा आहे, माझं जास्वंद आहे, माझं गुलाब आहे वगैरे. तर असं ठरलं की या पंख्याचा आता गुलाबाचा आकार करायचा, असं म्हणून मुलं एकमेकांच्या खांद्यावर चढली. जी वर्गातली उंच मुलं होती, जरा दष्टपुष्ट मुलं होती, त्यांनी तो पंखा पूर्ण त्याचे सगळे पाते वाकून बिकून त्याचे वेगवेगळे फुलांचे आकार केले त्या सगळ्या ह्याचे. हे मला आठवतं.